लय दुखतंय का रे? नाही रे, गुदगुल्या व्हायल्यात बघ. अरे तुझ्यासाठी गोळी खाली तेव्हा जेवढं वाईट वाटलं नव्हतं तेवढं वाईट आज त्या बाईकडनं मार खाऊन वाटायला लागले. या अल्लाह, उठाले रे मुझे उठाले. असं काय बोलायलायस मर्दा? अरे मग काय म्हणू, त्या बाईचा नाच सोड सोड म्हणून किती सांगावं लागलं तुला, पण तू काय ऐकतच नाही. अरे बाबा राहू दे की, तिला कुठं राहायचं तिथं. अरे असं कसं राहू दे? अरे आपल्याला आपली जमीन परत मिळायला पाहिजे का नको? आ, आ, अरे बाबा जमीन मिळवायची की, पण असा माझा जीव घालवू नको बाबा. तुझ्यासाठी हेरगिरी करायला गेलो आणि मार खाल्ला. तू वाचलास र, पण माझी पाठ गेली पाच कामात. अल्लाह, बरकत, मला खरंच माहित नव्हतं रे की तुला एवढं मारत. मला नको ते माणूस कधी कुणाला मारत नव्हतं. अरे तुला नको ते माणूस नाहीच आहे ते, आणि तुला नको ते माणूस असतं तर असं वाईट वागला असतं काही, जरा विचार कर की. होय रे, अरे तुझं पटलं मला. हं? पटलं ना? मग आता हे मॅटर इथं संपलं. असं कसा मिटला? हं? माझी खबर पोलिसांनी देऊन मला पकडून मी मला नको ते माणसानेच दिलं होतं. तेव्हापासूनच वाईट वागायला सुरू केलं असणार बघ. बरकत, अरे खरंच हे मला नको ते माणूस असेल तर? अरे बाबा जरा राणा ऐक की माझं. तुला नको ते माणूस नाही आहे ते, आणि हे बघ, खाऊ दे गरीब म्हण आणि जाऊ दे ती जमीन. असं म्हणतोयस? पटलं मला. पटलं ना? पटलं ना तुला? आता इशे सोड आणि गप तालमीच्या कामाला लाग. अरे तोच तर मेन मुद्दा आहे ना व. अरे जिकडं आपल्याला तालीम सुरू करायचे तिकडच ती कब्जा करून बसले बघ. तिकडच आपल्याला आखाडा सुरू करायचे. काय? बरकत, आपण आपली जागा अशी सोडायची नाही. आणि ती जर मला जे नको ते माणूस असेल, मग ती बाई कोण आहे हे आपल्याला हुडकून काढायला पाहिजे. अरे 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 बाबा, आता काही इटेने डोसकं फोडायचा विचार आहे का काय माझा? नाही 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 नाही. अहो बरकत भाऊजी, सॉरी. अहो मी ते मुद्दाम नाही हो केलं, ते जरा. अहो जोशात जोशात झालं, चालते की त्याला एवढं काय होतंय. गरगरीत. अहो राणादा, कवाला असा तुम्ही? गोदाका, राणादा आलत बघ. राणादा, गोदाकानं काय जेवण बनवले माहितीये का आज? एक नंबर. काय रे राणा, दिसभर कुठं हुंदडत होतास? अरे घराचं काही ध्यान आहे का नाही तुला? ते जरा कामात होतो. राणा, अरे आल्या आल्या कामात कशाला झोपून घेतलाय स्वतःला? जरा खा पी आराम कर. आराम कसा करू? इकडे जीवाला चैन पडणं झाले. डोसक्यात नाही विचार जात नाही. कसला विचार र? हीच ती बाई. बोंबला. अहो राणादा, तुम्हाला पण त्या बाईने इंगा दाखवला काय हो? गोदाका, अहो लई टामट बाई आहे ती. राणा, अरे कशाला लागतोस तू नादाला असल्या बायकांच्या? गोत कमी नादाला लागत नाही. उलट तिनंच आपल्या जमिनीवर कब्जा केलाय. अरे मग तिला हाकलून दे की. असं कसं? ते मारू बी शकत नाही ना व. राणा, असला विचार बी करू नगस. राणादा, अहो तुम्हाला खरं सांगतो, अहो ती बाई काय ऐकणारातली नाही आहे. ती जमीन गेली तर जाऊ द्या, एखाद्या गरीबाला दिली समजा, पण तिचा नाद सोडा. असं कसा इथे सोडून देऊ? एक इंच बी जमीन कुणाला देणार नाही मी. आपल्या हक्काची जमीन आहे. साम दाम दंडभेद समजा वापरेन, पण जमीन परत मिळवणार म्हणजे मिळवणार. हे बघ राणा, जे काय करायचं ते कायद्यानं कर. उद्याच्या उद्या पंचायत मध्ये जा आणि तिथं काय असेल ते निकाल लाव. जमीन आपलीच आहे ना व. वय गोदक का, उद्या मी एक काम करतो. ग्रामपंचायत ऑफिस मध्ये जातो आणि 7/12चा उतारा काढतो. या बाईला हकारल्या बिगर मला चेन पडणार नाही म्हणजे नाही. सॉरी बरकत भाऊजी, खरंच सॉरी. हो चालतंय हो, त्याला काय एवढं. वहिनी, तुम्ही मला एवढं मारलं तरी बी तुमच्यावरचा डाऊट काय रानाचं कमी होत नाही बघ. हो,
तो काय गप असणार नाही बघ. आज ना उद्या तुम्ही कोण आहे हे तुम्हाला हुडकून काढणार म्हणजे काढणार बघ. त्यात तो आता पोलिसात होता ना बघ, त्यामुळे त्याला जरा अनुभव आहे. जर खरं खोटं कळालं तर तो मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला घरातनं बाहेर काढणार बघा. वहिनी, आता तुम्ही परकाय म्हणून तू शांत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. अहो वहिनी, कशासाठी हो सगळा खेळ? तुम्ही सगळं सांगून टाका की राणाला. नाही ऐकणार. त्यांनी त्यांच्या मनात पक्का समज तयार केला. आता हा संशय सहजासहजी नाही जाणार. या संशयामागं, रागामागे माझ्यावरचं असणारं प्रेम आहे, माहितीये मला. आणि आता ते प्रेम परत मिळवण्यासाठी या जिजाची मदत घ्यायलाच पाहिजे. राणाजींना वाटतंय शहरात आलेली अंजली पाठक शहरातलीच राहिली, तिला गायकवाड होताच आलं नाही. माझी या मातीशी नाळ जुळली नाही म्हणून मी चुकीचं वागले असं राणाजींना वाटतं. पण आता ही जिजा त्यांना दाखवून देईल की अस्सल मातीशी नाळ जोडणं काय असतं. मग कसं वहिनी, दोघं बी एकमेकांचा जीव घ्यायला उतावळत झाल्यासारखं वागा लागलाय, मग प्रेम कसं जुळणार? भाऊजी, प्रेमात जीवच तर द्यायचा घ्यायचा असतो. माझी कळेल तुम्हाला. वहिनी, अनेक मोठा प्रॉब्लेम आहे बघा. राणा गावात आले त्यानं सच्च्या पैलवानाची शपथ घेतली. बाईच्या वाट्याला जाणार नाही, बाईच्या वाऱ्याला उभं बी राहणार नाही, बाईचा नाद करणार नाही असं म्हटलाय तू. अहो मग हे कसं सगळं जुळणार? नादाला लागणार नाही म्हणत माझ्या नादाला लागलेच की. आता सुद्धा ते सतत माझाच विचार करत असतात की नाही. होय होय. त्यांची ही सच्च्या पैलवानाची शपथ कशी मोडायची याचा अनुभव आहे मला. त्यांना पुन्हा संसाराच्या रस्त्यावर कसं आणायचं हे चांगलंच माहितीये मला. पण त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. अहो माझी साथ काय आहेच बघा, तुम्ही त्याची काळजीच करू नका. वहिनी, राणाच तुमच्या विरोधात आला तर ये उत्तर द्या समोर. मी फुल तयारी केली आहे लढाईची. प्रेमात जिंकायचं असेल तर लढता यायलाच पाहिजे. गंगेच्या पाण्याची पातळी वाढली. अय शिपाई, गावात जायचं, दौंडी पेटवायची. पाणी वाढायला लागले, सावधान राहावा म्हणून. हो सरपंच, बास की. आता माझी किती पातळी कमी करणार आहे तुम्ही? अहो माननीय परेश पाटील आहे मी. ए, तू या ग्रामपंचायतीचा शिपाई आहेस. हा, चल माझ्यासाठी चहा घेऊन ये, गरमागरम आणि कडक. फोन करून सांगा, मी आता लय कामात आहे. ए शिपाई, सरपंच या नात्यानं मी तुला ऑर्डर देतोय, चहा घेऊन ये. हे बघा, मी शिपाई नाही आहे, ग्रामपंचायतीचा स्वयंसेवक आहे. ए, मी शिपाई म्हटले ना व, तेव्हा जा, नाहीतर पंचगंगेच्या पाण्यात बुडवून 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 मारीन तुला. बास, लय झालं. आता पातळी वाढत चालली आहे तुझी. हे बघ, तुला मी सतर्कतेचा इशारा देतोय. माननीय परेश पाटलाचा जर परत अपमान केलास का नाही तर तुला मी आता सोडणार. सरपंच साहेब, यायचं का मी? हे बघा राणा, अहो ते काय, पाऊस लई पडालाय बाहेर, त्यामुळे लई डास व्हायला लागले. थांबा 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 सरपंच थांबा. इथं बघा, इथं बघा, ही ते तुमच्या अंगावर बसलाय बघा, ह्यो मानेवर बसले बघा कडवर. उगाच डेंग्यू बेंग्यू झाला तर काय करायचं हो? राणा माराय बघ येऊ. नाही हो नाही, ते डास बसला होता मानेवर, त्यो मारत होतो. उगीच सरपंचाला मलेरिया झाला तर अजून त्यांचं लगीन व्हायचं आहे. राहणार बस की, तू बस की, तुझ्यासाठी गरमागरम कडक चहा घेऊन येतो मी. अरे बाबा, चहा घेत नाही मी, चहानं बॉडी जळते. मग दूध आणतो. हा बस, तू बस. आलो का सरपंच? गरमागरम. राणा, असं की बर, आज पंचायतीत कसं काय येणं केलं? राहू द्या. एका बाईने की नाही आपल्या जमिनीवर कब्जा केलाय बघ. अरे किती समजावलं तरी बी ऐकायला तयार नाही. कोण आहे ती बाई? तिची कशी काय हिंमत झाली? अरे जिजा नाव आहे तिचं. तुला सांगतो, शेम टू शेम की नाही, मला नका त्या माणसारखं दिसते. त्या माणसासारखी? हा? अहो, त्यासनी तर गाव सोडून जमाना झाला. वय
अरे पण आपल्या तालमीच्या जमिनीवर कब्जा करून बसले की आता काय करायचं ते सांग. काय करायचं म्हणजे जमीन परत मिळवायची. 7-12 तुमच्याच नावावर आहे ना हो. होय मग सोपं आहे. आजच्या ह्यो प्रॉब्लेम मिटवून टाकतो. काय आहे सवाल गावच्या तालमीचा आणि तुझ्या जमिनीचा आहे. गरमा गरम दूध आणलंय या. आणि माझ्यासाठी 4 आहे. पाण्याची पातळी वाढली आहे ना व चहापत्ती वाहून गेली. हा बरोबर. एक काम कर रानाताच्या मळ्यात जायचं. तिथं जिजा नावाची एक बाई आहे. तिला सांगायचं ग्रामपंचायतीमध्ये ताबडतोब बोलवलंय म्हणून. हा जा. कशाला? रानादाच्या जमिनीवर तिनं बळबळच कब्जा केला आहे. 7-12 रानादाचं नाव आहे. मग ती कशी काय जमिनीवर त्या? वय 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 शेवटी रानादाच्या जमिनीवर कब्जा म्हणजे अख्ख्या गावावर कब्जा हो. नाही नाही मी जातो आणि त्या बाईला आता उचलूनच इथे घेऊन येतो. मी बी लय ऐकलंय त्या बाईबद्दल. चल येतो रानादा. एवढा कसा सुधारला रे? तुझ्या माराला घाबरून माफीचा साक्षीदार झाला आणि गावाला घाबरून शिपाई झाला. पण खाली मुंडी आणि पाताळ धुंडी निघाला नाही म्हणजे नशीब म्हणायचं. आपल्याला कळलंच की हळूहळू. मनू ए मनू मनू हे मनू मनू कोण आहे रे त्यो बोका? वानक्या तोंडाच्या समोर येत धावतो तुला. चिडला होय तुम्ही? मी जरा मजा करत होतो. इज्जतीच्या धज्जा करून घ्यायच्या असतील तर कर मज्जा. अरे बाबा 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 एवढा ठसका म्हणजे मी बाहेर ऐकलं होतं ते खरं होतं म्हणायचं. हा? नमस्कार मी माननीय परेश पाटील या गावचा स्वयंसेवक आहे. पण तू मला लाडानं म्हणू असं म्हटलंस तरी चालेल. अरे वा 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 काय ग ह्या तुझ्या मांजर डोळ्याबद्दल लय ऐकलं होतं बघ मी. आता प्रत्यक्षात बघितलं आणि तुझ्या डोळ्यात जीव अडकला की ग माझा. जीव तू चालला असला तर बोल अजून बोल. खाली ठेव ते. अगं ठेव ग खाली. अगं काय डेंजरस आहेस बाई तू. खाली ठेवते. अगं माझं काय म्हणणं एकट्या बाईला आधार लागतोय म्हणून म्हणलं ग मी तसं. आणि काय आहे ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे की नाही सुरू व्हायच्या आधी माझ्याकडे लई वेळ असतोय. सकाळी सकाळी म्याव म्याव. अरे लाल घोट्या रेम्या डोक्याच्या सडक्या नजरेच्या पुण्यांदा जर माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलंस तर तुझं टमरेल करून गावभर वाटतं बघ. मग सकाळ सकाळ लोकांची धुनी करत बसल्यावर बघू किती ये मिळतोय तुला ते. हे तुझ्या जीवेला काय हाड आहे का नाही? जवा बोलती जिजा तवा कडाडक्यात इजा. नाही मी तुला बघितलं की नाही अंजलीच ध्यान आहे त्या डोसक्यात. पण ती कशी अशी गरीब गाय शहरी न बोलणारी आणि तू असा कोल्हापुरी ठसका कोल्हापूरची लवंगी मिरची. हे इथं कशाला आलायस तेवढं सांग नाही तर पायताना टाळूवरच केसच काढतो तुझ्या. केस तर तुझ्यावर होणार आहे आता.
ह्या रानाच्या जमिनीवर कब्जा केलायस ना तू, त्याच्याकडे 7/12 याचा. ही जमीन अंजलीच्या नावावर आहे आणि ती जमीन तू बळकावल्यास. हे झोपडा आहे की नाही, आता काय राहत नसते, जाणार सगळं. आत्ताच्या आत्ता तुला ग्रामपंचायतीत बोलवले, तुझ्या विरोधात कंप्लेंट आहे. चल. येणार नाही. जाऊन सांग त्या भुस्सा भरलेल्या पैलवानाला, तिचा घाबरत नाही म्हणाव कोणाला. हे बघ, हे बघ, राणा आहे तो, अख्खं गाव घाबरतय त्याला. पण मी घाबरत नसते त्याला. असले 56 राणा जरी आले ना तरी बादलीत बुचकळून त्यांना दोरीवर वाळत घालत असतोय मी. एकटी बाई म्हणून लय मर्दुमकी दावायलाय काय? मी बी तारा राणीच्या राज्यात जन्म घेतलाय. जाऊन सांग त्या राणाला. हे बघा, तुमची दुश्मनी काय असेल की नाही ती दोघं तुमच्या पुरती ठेवा. मी कायद्यानं जाणारा माणूस आहे आणि कायदा मला आता असं सांगतो की तुला पंचायतीत यायला लागते. आता कायदा पाळायचा म्हणून आलो बी असतो म्या, पण कसं आहे, माझी तक्रार त्या अक्रूप पैलवानानं केली ना व, तेव्हा आता पंचायतीनं माझ्या दारात यायचं. रानाचा बाजा वाजवल्याशिवाय राहत नसतोय मी आता. चल निघ तू, जाऊन सांग समद्यांना. निघतायत, पण हे लई महागात पडेल, लक्षात ठेव. तुला जा चल. हे नाही, रानावर एवढा विशेष राग का म्हणून? दुश्मन आहे माझा. दुश्मन? हा पक्का दुश्मन आहे. त्याला जाऊन सांग, पुण्यांदा बांधावर पाय जरी ठेवला ना तर त्याचा पाय तोडून गळ्यात अडकून गुलाल माखून गाढवावरून त्याची धिंड काढतो का नाही बघ. एवढा डेंजर दुश्मन आहे? एक सिक्रेट सांगू काय? म्हणजे ते राणा आहे की नाही, राणा, त्याच्यावर माझा बी लय राग आहे. त्याच्यामुळं 2दा जेलात गेलतो ग मी. पण त्याच्या ताकदीपुढं आणि गावापुढं मी काहीच करू शकलो नाही. मी ग बसायची पाळी आली. पण आता आहे की नाही, आपण दोघं मिळून त्याचा बदला घेऊया. आजपासनं माझा तुला छुपा पाठिंबा. त्या रानाचा बदला मला पण घ्यायचा आहे. तवा आजपासनं आपल्या दोघांची छुपी युती. ठीक आहे, आजपासून तू माझा माणूस. हा. रानाचा बाजा वाजवायला तू माझी मदत करायची. माझे डोळे आणि कान बनून तू माझं काम करायचं. तुझं डोळं? कामाच्या ठिकाणी काम. हा हा. पुण्यांदा जर लाळघुटेपणा करताना दिसला तर जळतं लाकूड तुझ्या थोबाडात घालून जिभेची राख करून गटारीत सोडून येईल, कळलं? हा कळलं कळलं बाई. जरा थांब. ठीक आहे, आजपासून तू माझी तायडी. हा, मग आता म्या काय सांगतोय ते नीट ऐकायचं. राणा माझा दुश्मन आहे, तेव्हा त्याचा बदला बी म्याच घेईन. रानाच्या समध्या खबरा तू माझ्या पतून आणून पोचवायची. रानाच्या विरोधात जे काय करायचं असेल ते तू मला आधी विचारायचं. जे काय करायचं ते मी करणार, तू फक्त माहिती द्यायची, कळलं? कळलं. येतो.